हॅलो मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आपलं हे सोयाबीनचं शेत तुम्ही बघू शकता. नंबर 1 सोयाबीन आलं मित्रांनो. 1.5 महिना झाला बघा पेरून. आता सोयाबीनला कसा मित्रांनो कळा हिरवीगार एक नंबर सोयाबीन आहे मित्रांनो. 1.5 महिना झाला बघा पेरणी करून सोयाबीनला. आता फुल येते मित्रांनो सोयाबीनला. बघा हो का, छोटं छोटं फुल दिलेलं. 1-2 जागी कुठं कुठं दिसलेलं मित्रांनो फुल. 1-2 आता थोड्या दिवसात त्याला शेंगा लागतात. नंबर 1 आले मित्रांनो. कसं आले मित्रांनो कमेंट करून सांगा. सोयाबीन हो का, बघा आपलं एवढं मोठं शेत आहे मित्रांनो सोयाबीनचं. बघा तुम्ही बघू, जिकडं 5 एकरची पट्टी आहे मित्रांनो ही सोयाबीनची. नंबर 1 सोयाबीन आहे मित्रांनो. हो काही आपले आंब्याचे झाडं 2, इथं जांबाचं झाड आहे मित्रांनो. 335 नंबर सोयाबीन आहे मित्रांनो आपलं. इकडे बघा सोयाबीन, उडीद, तूर सगळं मिक्स पेरले मित्रांनो. या छोट्या छोट्याशा रानामध्ये तिन्ही मिक्स आहे मित्रांनो. 6 काकरी सोयाबीन आहे, 6 काकरी उडीद आहे, 6 काकरी मूग आहे मित्रांनो. एकाला लागून एक असं पेरले मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्या घरी खायापुरतं मित्रांनो. अजून दुसरीकडे 5 एकर असल्या जागी मित्रांनो त्याच्यावर नुसतं सोयाबीनच आहे मित्रांनो. तिकडे हरणं खूप आहेत. मूग उडीद येऊ देत नाहीत मित्रांनो. तिकडे शेंगा पार खाऊन देतात मूग उडीद हरणं. त्याच्यामुळे इथं आपलं गावाजवळ आहे मित्रांनो हे शेत. त्याच्यामुळे इथं पेरलं मित्रांनो. इथं मूग उडीद असं तिकडे नुसतं सोयाबीन पेरलं मित्रांनो. आपला टोटल 10 एकरच्या जवळपास शेत आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण सगळं सोयाबीन आणि तूर पेरले मित्रांनो. लई प्रमाणामध्ये सोयाबीन आणि तूर पेरले बघा. एक नंबर आहे मित्रांनो शेत आमचा. आमदा पाऊस चांगले व्यवस्थितशीर पडले मित्रांनो ह्या वर्षी. त्याच्यामुळं 1 नंबर सोयाबीन आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता कसं आहे मित्रांनो. हिरवंगार, जिकडे बैठल तिकडे हिरवंगार. मध्ये 20 दिवस पाऊस पडणार गेला तर शेतकरी खूप हादरून गेलो होता मित्रांनो. पाऊस पडणार गेला तर सोयाबीन वाळून जाते वाटलं तर. काही कामाला ऐन टायमाला पाऊस पडला मित्रांनो. त्याच्यामुळं शेतकरी वाचला बघा. कसं आहेत मित्रांनो आपले आंब्याचे झाडं कमेंट करून सांगा. 1 नंबर आंब्याचं झाड आहे मित्रांनो. ते पलीकडलं आहे बघा, गावरान आंब्याचं झाड आहे. हे नंतरनं लावलं मित्रांनो कलमी आंब्याचं झाड. घरी खायला आणलेल्या कलमी आंब्याचं हे काही इथं लावले बघा. हो काही जांबाचं झाड. 1 नंबर जांब लागतात मित्रांनो. एवढ्याशा झाडाला 55 जांब लागल ते मित्रांनो गेल्या वर्षी. हे किती झाड आहे बघा, एवढंच छोटं झाड आहे. आणि झाड लई नाही मित्रांनो. 2 ते 2.5 वर्ष झालं मित्रांनो. तर 55 झाडं जांब लागल ते मित्रांनो. 55 जांब लागल ते गेल्या वर्षी. आता बी लागल्यात मित्रांनो छोटे छोटे. अजून फुल आहे मित्रांनो. 1 नंबर जांबाचं झाड आहे मित्रांनो. बघा आपल्या शेतामध्ये असं लिंबाचे झाड आहेत. एक लिंबाचं झाड, चिंचेचं झाड आणि कडेने असं लिंबाचे झाड आहेत आणि चिंचेचे झाड आहेत बघा. झाली का मित्रांनो फवारणी केलो का नाही? आता फवारणी करणार आहे मित्रांनो 2 दिवसात फुलाची. आता फुल कुठं कुठं दिसत आहे. आता फवारणी करणार आहे बघा फुलाची. 1 नंबर फुलाला येणार आहे मग मित्रांनो. आता फुलाची फवारणी करून घेतलं का नंबर 1 फळ बसतं मित्रांनो सोयाबीनचं. बघा मित्रांनो हे आपले पांडव शेतामधले. तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहेत पांडव शेतात असते म्हणून कमेंट करा. 5 पांडव. त्याकडला मित्रांनो एक नारळाचं झाड लावलं मित्रांनो शेतामध्ये. आपला नारळ खाण्यासाठी नारळाचं झाड लावलं मित्रांनो. धामण्याचे झाड आहेत मित्रांनो खायला. हिरवेगार आंबट आंबट आणि गोड गोड लागतात मित्रांनो. धामण्याचे झाड कोणाकोणाला माहीत आहेत कमेंट करून सांगा. भरपूर असं अजून बिब्याचं झाड आहे मित्रांनो. बिबे खाल्लो का कधी तुम्ही? बिबे खाल्लो का? कमेंट करून सांगा.